आपलं नटसम्राट हे नाटक माझं आहे. साहित्य संघ मंदिरात नटसम्राटचा प्रयोग सुरू होता. आयुष्याचा अखेरचा काळ व्यतीत करणारे थकलेले, खालावलेले नटश्रेष्ठ नानासाहेब फाटक तिथं आले. तात्यासाहेब शिरवाडकरांना त्यांनी विचारलं, डॉक्टर लागू कुठे आहेत? मला त्यांना सांगायचं आहे. काय? हे नाटक माझं आहे. आणि हो, खरोखरच हे नाटक त्यांचं होतं. कारण अगदी मागच्याच वर्षीची गोष्ट, नानासाहेब फाटक विवा शिरवाडकरांना म्हणाले होते, आमच्यासारख्या जुन्या नटांना मानवेल असं एखादं नाटक तुम्ही लिहायला हवं. त्यांनी किंग लिअरचं नावही सुचवलं होतं. आणि मग तात्यासाहेबांना जाणवलं, नानासाहेबांसारख्या नटश्रेष्ठावरच नाटक लिहायला हवं. तात्यासाहेब म्हणतात, नानासाहेबांसारखा एक महान म्हातारा नट माझ्या मनात उभा राहत होता आणि किंग लिअरचं नायकत्व स्वतःसाठी मागत होता. त्याचवेळी साहित्य संघात काही नेहमीचीच मंडळी वाद घालत होती. शंकरराव घाणेकर उच्च स्वरात म्हणाले, बस, वाद कशाला? तुम्हा नवीन नटांचे सम्राट दाजी भाटवडेकर आणि आम्हा जुन्या नटांचे नटसम्राट नानासाहेब. आणि त्याचवेळी नाटकाचं नाव ठरलं. वास्तविक तात्यासाहेबांना नाटकाचं नाव शोधण्यात नेहमीच तकलीफ होत असे. हे असं पहिलंच नाटक की ते लिहायला घेण्यापूर्वी त्यांना त्याचं नाव सापडलं. तात्यासाहेबांनी नाटक लिहायला घेतलं. पहिल्या अंकाचं वाचन गोवा हिंदू असोसिएशनच्या कार्यकर्त्यांपुढं झालं. मुख्य भूमिका डॉक्टर श्रीराम लागू आणि शांता जोग यांनी करायचं ठरलं. डॉक्टर लागू यांनी नाटक वाचायला घेतलं आणि पहिल्या 5-10 पानात त्यांना त्याचं वेगळेपण जाणवू लागलं. डॉक्टर लागू म्हणतात, पहिल्या अंकातील सुरुवातीचा तो आप्पासाहेबांचा प्रवेश, निवृत्त झालेला तो वृद्ध नटसम्राट, हजारो प्रेक्षकांसमोर उभा राहून आपलं भरून आलेलं मन अगदी मोकळेपणानं, भाबडेपणानं पण मोठ्या सकस आणि काव्यमय भाषेत रिकामा करतो आहे. नाजूक सुगंधी फुलांचा सतत वर्षाव व्हावा तसं सारे प्रेक्षक त्या मनोगताच्या आनंदात, कारुण्यात, रागलोभात आणि प्रेमात न्हाऊन चिंब होत आहेत असं लोभसवाणं दृश्य मी चांगलं अर्धा-पाऊण तास सर्वांगानं बघत होतो. या नाटकाच्या मानधनाबाबत डॉक्टर लागू यांना विचारलं गेलं तेव्हा त्यांनी निरोप पाठवला, 0 रुपयापासून 125 रुपयापर्यंत कितीही, पण मला हे नाटक करायचंच आहे. त्यावेळी डॉक्टर एका प्रयोगाचे 125 रुपये घेत. दिग्दर्शक पुरुषोत्तम दारव्हेकर यांना नागपूर इथल्या नोकरीतून फक्त महिनाभराची सवड मिळणार होती. पण ते येण्यापूर्वीच डॉक्टर लागूंनी मनातच तालीम करायला सुरुवात केली. जवळजवळ संपूर्ण संहिता तालीम सुरू होण्यापूर्वीच त्यांनी पाठ केली. नागपूरहून दारव्हेकर मास्तर आले आणि नाटकाच्या तालमी सुरू झाल्या आणि 1-2 मुद्द्यावरून वादही सुरू झाले. बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की सुरुवातीचं जे आप्पांचं भाषण आहे ते फार लांब आहे, स्वगत, ते कमी केलं पाहिजे. पण डॉक्टर लागूंनी ठामपणे विरोध दाखवला. शेवटी असं ठरलं की प्रत्यक्ष प्रयोगात ते कसं वाटतं ते बघू, प्रेक्षकांना कंटाळवाणं वाटलं तर थोडा भाग कमी करू. दुसरा वाद होता 3ऱ्या अंकातला जंगलातल्या प्रसंगाचा. दारव्हेकरांना तो अजिबात आवडला नव्हता. कुणी घर देतं का घर, आणि जंगलातील जनावरं मोकाट सुटली आहेत. पण याही वेळी डॉक्टर लागूंनी तो भाग हट्टानं नाटकात ठेवायला भाग पाडला. नाटकाचा पहिला प्रयोग 23 डिसेंबर 1970ला बिर्ला मातोश्री सभागृहात झाला. रंगमंदिर जाणकार प्रेक्षकांनी खचाखच भरलं होतं. नाटकाचा पडदा वर उचलल्यापासून शेवटपर्यंत नाटक रंगत गेलं. प्रयोग सुरेख झाला आणि दुसऱ्याच मिनिटाला विठोबाचं काम करणारे नट बाबूराव सावंत अचानक कोसळले, बेशुद्ध झाले. लगेचच त्यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. पण 1-2 तासात त्यांनी या जगाचा निरोप घेतला.
खरं तर पहिल्या अंकानंतरच बाबूरावांच्या छातीत दुखू लागलं होतं. घाम येत होता. अधूनमधून झोपून राहत. गोळ्या घेत घेत कसंबसं ते काम करत होते. तिसऱ्या अंकातल्या शेवटच्या प्रवेशात ते म्हणाले देखील, मी स्टेजवर नाही गेलो तर चालणार नाही का? पण नाटकाच्या शुभारंभाच्या प्रयोगात अशी परवानगी कोण देणार? शेवटचा प्रवेश संपेपर्यंत त्यांनी मृत्यूला थोपवून धरलं आणि मग मात्र त्यापुढं शरणागती पत्करली. सुरुवातीला नाटकाला प्रेक्षकांचा प्रतिसाद फारसा नव्हता, पण हळूहळू प्रत्येक प्रयोग हाऊसफुल होऊ लागला. दिल्लीतल्या एका प्रयोगाच्या वेळी दुसऱ्या अंकानंतर अचानक पंडित रविशंकर पडद्यामागं आले आणि त्याने डॉक्टर लागूंना मिठीच मारली. गदगदल्या स्वरात ते म्हणाले, यू आर किलिंग मी. डॉक्टर श्रीराम लागू म्हणतात, या नाटकानं मला खूप काही भरभरून दिलं. माझ्या लायकीपेक्षा खूपच जास्त दिलं. माझ्या फाटक्या झोळीला ते सारं पेललंय की नाही माहिती नाही. मराठी नाट्यरसिकांच्या मानसात कोपऱ्यात का होईना एक पाठ बसायला दिला आणि कलावंत म्हणून आत्मविष्काराला एक विस्तीर्ण मुक्त आनंदानं भरलेलं अंगण दिलं. त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे माझी जीवनाची जाण अधिक विस्तीर्ण करणारा सखोल संस्कार दिला. भाषेचं सौंदर्य, तिची अफाट ताकद, शब्दाशब्दाला फुटणारे आशयाचे धुमारे आणि या साऱ्यांनी जीवनाला मिळणारा भरभक्कम आधार दिला. नटसम्राट करण्याच्या आधीचा मी जो होतो त्यापेक्षा नंतरचा मी अधिक बरा माणूस झालो. एका नाटकानं माणसाला यापेक्षा जास्त काय द्यावं? कलावंताचे आपण जन्मभर ऋणी राहायचे ते याकरिताच. आणि म्हणूनच मराठी नाट्यसृष्टीत नटसम्राटचं स्थान अत्युच्च आणि अतुलनीय आहे. पाश्चात्य रंगभूमीवर प्रत्येक नटाचं अंतिम स्वप्न हे हॅम्लेटची भूमिका साकारण्याचं असतं. त्याचप्रमाणे मराठी रंगभूमीवरील नटाचं स्वप्न नटसम्राटची भूमिका करण्याचं असतं. डॉक्टर लागू यांच्यानंतर दत्ता भट, सतीश दुभाषी यापासून ते अगदी अलीकडं मोहन जोशी, यशवंत दत्त या प्रत्येकाने ही भूमिका पेलण्याचं शिवधनुष्य उचललेलं आहे. नटसम्राट हे नाटक आता केवळ विवा शिरवाडकरांचं राहिलं नाही, तर अवघ्या मराठी जनांचं झालं आहे. ज्याप्रमाणे नानासाहेब फाटक म्हणाले होते, हे नाटक माझं आहे, त्याचप्रमाणे प्रत्येक मराठी माणूस, मग तो कलावंत असो की रसिक, नेहमीच म्हणत राहील, हे नाटक माझं आहे. लेखक सुनील शिरवाडकर. त्यांचा दूरध्वनी क्रमांक 9423968308 9423968308. वाचन दत्ता सरदेशमुख.